सासू, कोणीच जवळपास नाही, कोणी काहीच बोललं नाही, आणि आपण लगेच गहीवरून येते आणि लोक रडतात का नाही? त्या वेळेला, त्या क्षणाला तिथे कोणीच बोलणारं नसते, आपल्याला कोणी रागवणारं नसते, कोणी क्रोध करणारं नाही, कोणी अपमान करणारं नाही आहे, पण तरी सुद्धा डोळ्यांमध्ये अश्रू येतात, म्हणजे रडतो. आणि जवळ कोणी जरी नसेल तरी सुद्धा एखादी घटना पास्ट मध्ये घडलेली आठवली तर आपल्या चेहऱ्यावर असे हास्य फुलते, स्माइल येते बघा ऑटोमॅटिकली. आणि कधी कधी मगर गठ्ठ असतात लोक, म्हणजे बिलकुल काहीच परिणाम नाही. मी सांगतो तसं एकाच मोड मध्ये बुद्ध धम्म कोणी शिकवा, किती शिकवा, काही शिकवा, आणि भगवंतानं काही शिकवो, लोक पण काही बोलो, काही फरक नाही. बस हम जैसे है वैसे ही रहेंगे, बदलना हो तो आप बदलो, हम बदलने वालों में से नहीं है म्हणतात काही लोक. म्हणतात का नाही? तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही बदलले म्हणून तर इकडे आले, नाही का? प्रवचन ऐकण्यासाठी, धम्मदेशन ऐकण्यासाठी. आज ऑड डे आहे तरी सुद्धा तुम्ही आलात इकडे. आणि त्यामुळे मी आपणास सांगेल, भगवान बुद्धांनी सांगितलेला हा उपदेश आहे. बुद्ध म्हणाले, आपल्या या जीवनामध्ये, जीवनाला आपल्या स्वतःचे जीवन कसे बनवायचे हे जर कुणाच्या हातात आहे तर ते फक्त आपणच असतो, आपल्याच हातात आहे. आपल्या जीवनाला कसं बनवायचं आहे कुणाच्या हातात असते? कुणाच्या? हे इकडे तिकडे जे काही असते असं करतात त्याच्या हातात नसते. ते लोकांना वाटते तसं की कुणाला हात जोडले म्हणजे लय काय काय भेटते. त्या दिवशी समृद्धीला ऍक्सिडेंट झाला, 12 लोक मेले, इकडचेच होते, नाशिककडचे, आणि गेले कुठे होते? आशीर्वाद घ्यायला, दर्शन घ्यायला, आणि जाऊन आले. आणि ज्यांचा लयच विश्वास आहे त्यांनी आपली टूप पेटवा कधीतरी. मेले ना 12 लोक, त्याच्याबद्दल दुःख आहे आपल्याला, पण गेले का नाही? जर मग काहीतरी आहे वर, कुठं लोक म्हणतात वरचं पाहून घेईल. कोण पाहून घेईल? कोणीच तर नाही वर. काही लोक आहे बघा, म्हणजे वरचं पाहून घेईल, किंवा वरचं काय जे असेल ते, तर त्यांचा वरचा मजला जो काय नाही रिकामा असते ना, ते म्हणून म्हणतात वरचं पाहून घेईल, वरच्याच्या हातात आहे म्हणतात. त्यांचं इथं काही नाही ना, हे कोरा कागज आहे पूर्ण एम्प्टी. हे मेमरी कार्ड असते का नाही आपलं, त्याच्यात जेव्हा डाटा टाकतो आपण काहीतरी व्हिडिओज, फोटोज, तर तेव्हा त्याचं स्टोरेज भरते. तर ते इकडं रिकामच ज्यांचं असते ते म्हणतात ते वरच्याच्या हातात आहे म्हणतात. वरच्याच्या कायच्या हातात? आपल्याच हातात राहते सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल, भगवान बुद्ध म्हणाले, या जीवनाला कसं बनवायचं आहे ते आपल्या हातात आहे, दुसऱ्यांच्या नाही. अंगुलिमालाने जर समजा त्याचं पुण्य